नमस्कार. वेलकम बॅक टू निकिताज नेक्स्ट कॅड सिरीज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑर्थोग्राफिक व्ह्यू अँड आयसोमेट्रिक व्ह्यू म्हणजे काय. लेट्स स्टार्ट. या ठिकाणी मी हा ऑब्जेक्ट घेतला आहे जो मी लास्ट व्हिडिओमध्ये प्रोजेक्शन मेथडसाठी यूज केला. तोच ऑब्जेक्ट आपण पुन्हा बघणार आहोत. या ठिकाणी आयसोमेट्रिक व्ह्यू म्हणजेच 3 डायमेन्शनल व्ह्यूज मीन्स 3 डायमेन्शनल मीन्स त्या ऑब्जेक्टची हाईट, डेप्थ आणि विड्थ. एक सिंपल लँग्वेजमध्ये आयसोमेट्रिक व्ह्यू मीन्स 3 डायमेन्शनल व्ह्यूज मीन 3D. देन हा फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमधला ऑर्थोग्राफिक व्ह्यू आहे. म्हणजेच ऑर्थोग्राफिक व्ह्यू मीन्स 2 डायमेन्शनल व्ह्यूज. म्हणजे या ठिकाणी आपण फक्त हाईट आणि विड्थ ड्रॉ करतो. म्हणजे त्या डायग्रामची आपण फक्त हाईट आणि विड्थ ड्रॉ करतो. म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये हा 2D व्ह्यू आहे. आता आपण ड्रॉ करणार आहोत फ्रंट व्ह्यू. या मॉडेलचा फ्रंट व्ह्यू आपल्याला कसा दिसणार आहे ते बघूया. या ठिकाणी आपण प्रोजेक्शन लाईन्स क्रिएट करून घेतला आहे. या ठिकाणी आपण या प्लेनमध्ये फ्रंट व्ह्यू ड्रॉ करणार आहोत. या ठिकाणी हा बेस ड्रॉ केला आहे आणि या ऑब्जेक्टवर आपण जे ड्रॉ करतोय ते मी हायलाइट केलं आहे. तुम्हाला सोप्या पद्धतीने कळणार आहे की मी काय ड्रॉ करते आहे. या पद्धतीने या पद्धतीने आपला हा फ्रंट व्ह्यू क्रिएट झाला आहे. जो तुम्ही इथे बघू शकतात ऑब्जेक्टला मी रेड लाईन्सने हायलाइट केला आहे. नेक्स्ट लेट्स क्रिएट टॉप व्ह्यू ऑफ दिस मॉडेल. या ठिकाणी फ्रंट व्ह्यूचा जो बेस आहे, फ्रंट व्ह्यू बेस आहे इज इक्वल टू टॉप व्ह्यू बेस. मीन्स फ्रंट व्ह्यूचा जो हा बेस आहे तोच टॉप व्ह्यूचा बेस असणार आहे. तो कसा आपण बघूया. फर्स्ट या ठिकाणी आपण या फ्रंट व्ह्यूच्या प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करणार आहोत. म्हणजे आपल्याला याचं प्रोजेक्शन घ्यायचे आहे. आपण या ड्रॉइंगचे प्रोजेक्शन घेणार आहोत या प्लेनवर, ज्या प्लेनवर आपल्याला टॉप व्ह्यू काढायचा आहे. या पद्धतीने डॅश लाईनने मी या प्रोजेक्शन लाईन ड्रॉ केल्या आहे. या पद्धतीने तुम्हालाही तुमच्या शीटवर जे ड्रॉइंग शीट असणार आहे त्या शीटवर तुम्हाला या पद्धतीने प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करायचे आहे. आता आपण बघूया. याचा बेस आणि टॉप व्ह्यूचा बेस आणि फ्रंट व्ह्यूचा बेस हा इक्वल असणार आहे. या पद्धतीने आपण या टॉप व्ह्यूचा पूर्ण बेस पार्ट क्रिएट करून घेऊया. या पद्धतीने आणि मध्ये एक लाईन ड्रॉ करायची आहे. या पद्धतीने आपला टॉप व्ह्यू असा दिसणार आहे. नेक्स्ट आपण बघूया साइड व्ह्यू ऑफ दिस मॉडेल. म्हणजे या मॉडेलचा आपल्याला साइड व्ह्यू क्रिएट करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला लेफ्ट साइड व्ह्यू हा विजिबल दिसतोय या मॉडेलचा, म्हणून त्यासाठी आपल्याला याचा लेफ्ट साइड व्ह्यू क्रिएट करायचा आहे. आणि तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की लेफ्ट साइड व्ह्यू हा ऑलवेज राईट प्लेनवर क्रिएट होतो. फ्रंट व्ह्यूच्या राईट साईडला आपल्याला याचा लेफ्ट साइड व्ह्यू म्हणजे साइड व्ह्यू क्रिएट करायचा आहे. या ठिकाणी जेव्हा आपण साइड व्ह्यू क्रिएट करतो तेव्हा या दोघं लाईन्समध्ये आपल्याला एक 45 डिग्री अँगलची इन्क्लाइन लाईन ड्रॉ करायची आहे अशा पद्धतीने. आणि या टॉप व्ह्यूचे आपल्याला प्रोजेक्शन लाईन्स या लाईन्स पर्यंत ड्रॉ करायचे आहे. या पद्धतीने आणि याच प्रोजेक्शन लाईन्स बॉटम पासून टॉप पर्यंत आपल्याला पुन्हा ड्रॉ करायचे आहेत. या पद्धतीने फ्रंट व्ह्यूच्या ज्या प्रोजेक्शन लाईन्स आहे त्या सुद्धा आपल्याला हॉरिझॉन्टली ड्रॉ करायच्या आहेत या पद्धतीने. साइड व्ह्यू साठी आपण या प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ केल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात फ्रंट व्ह्यूची जी हाईट असणार आहे ती साइड व्ह्यूची हाईट असणार आहे. म्हणजे फ्रंट व्ह्यूची हाईट आणि साइड व्ह्यूची हाईट या दोघं इक्वल असणार आहेत. आणि साइड व्ह्यूचा जो बेस आहे म्हणजे इथला तो टॉप व्ह्यूची हाईट असणार आहे. म्हणजे हा
चला तर बघूया आपला साईड व्ह्यू कसा क्रिएट होतोय. सो या पद्धतीने तुम्ही बघू शकतात. या ठिकाणी स्क्रीनवर हायलाईट होते ऑब्जेक्टला, तोच साईड व्ह्यू आपण या ठिकाणी क्रिएट केला आहे. म्हणजे आपण जेव्हा एका ऑब्जेक्टला साईडने बघणार आहोत, त्या ऑब्जेक्टचा जो साईड व्ह्यू आहे तो अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. सो नेक्स्ट आपण बघूया याचे व्ह्यूज ॲक्च्युअल कसे क्रिएट झाले आहेत. सो या ठिकाणी हा फ्रंट व्ह्यू क्रिएट झाला आहे. नेक्स्ट टॉप व्ह्यू आपला असा दिसणार आहे अँड साईड व्ह्यू असा दिसणार आहे. सो आय होप तुम्हाला ह्या प्रोजेक्शनचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू कसा क्रिएट झाला ते समजले असेल. सो आपण बघूया याचे की पॉईंट्स काय आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. सो या पद्धतीने आयसोमेट्रिक व्ह्यूज शोज द ऑब्जेक्ट इन 3D, मीन्स 3 dimensional means isometric views. Next, orthographic view represent the object in 2D, and front view base is equal to top view base. Next, front view height is equal to side view height. Next, side view base is equal to top view height. And last one is orthographic projection helps in manufacturing and fabrication. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास तुमच्या इंजिनियर मित्राला नक्की शेअर करा. सो अशाच सिंपल आणि इझी ट्युटोरियलसाठी निकिता जेनेक्स CAD सिरीजला फॉलो नक्की करा. थँक्यू.